बरेच नवरात्र सुरू होणार आहे, तर म्हटलं चला आपण पण घराच्या साफसफाईला सुरुवात करूया. पण इतका पाऊस पडतोय ना, तर घराच्या साफसफाईला सुरुवात करू की नको हाच मोठा प्रश्न होता भरपूर दिवसापासून. आज उद्या करत फायनली आज मी पूर्ण क्लिनिंग करायचं ठरवलं. तर म्हटलं जे आता आपल्याला वाळवायचं नाही ना, त्यापासून आज सुरुवात करूया. तर हे क्रॉकरी युनिटचे सगळे भांडे आज मला क्लीन करून घ्यायचे होते. तर हे क्रॉकरी युनिटले मधले सगळे जे क्रॉकरी ना, ती फॅनच्या हवेखाली सुद्धा छान अशी वाळून जाते. तर इथे सगळे क्रॉकरी युनिटमधनं सगळी क्रॉकरी खाली काढून घेतली. त्यानंतर सगळी क्रॉकरी छान अशी स्वच्छ घासून घेतली आणि धुवून घेतली. तर फॅनच्या हवेखाली इथे वाळायला सुद्धा त्याला छान अशी ठेवून घेतलेली. एवढी काही जास्त क्रॉकरी नाही माझ्याकडे. एका युनिटमध्ये मस्तपैकी स्टोअर होऊन जाते सगळी. आणि जे दुसरं क्रॉकरी युनिट आहे त्याच्यामध्ये मी ना जार किंवा मग आपले जे बाउल्स, सर्विंग बॉल्स वगैरे असतात ते ठेवते. काजू बदाम वगैरे ड्रायफ्रुट्स अशा बरण्या ठेवते तिथे मी. आणि नंतर मग आहे ना पूजेची भांडीसुद्धा मी त्याच युनिटमध्ये ठेवते. तर क्रॉकरी छान अशी मस्त वाळली होती फॅनच्या हवेखालीच. म्हटलं चला मग आता पटकन हिला अरेंज करून देते मी क्रॉकरी युनिटमध्ये. कारण काय होतं ना, मुलांना घ्यायलासुद्धा जायचं होतं मला आणि त्यामुळे ना मुलं येण्याच्या आधीच मला हे सगळी कामं करून घ्यायची होती. मुलं जर आली ना तर एकदाचा त्यांचा गोंधळ सुरू झाला म्हणजे माझी सगळी जी कामं असतात ते पेंडिंगला जातात आणि मग त्यांची मस्ती आणि त्याच्यातच सगळा वेळ जातो. तर म्हटलं चला पटकन आता हे सगळं अरेंज करून घेते. आणि मग छान अशी सगळी क्रॉकरी अरेंज करून घेतली. त्यानंतर मग जे जार वगैरे होते काजू बदाम ड्रायफ्रूट्सचे ते सुद्धा छान असे अरेंज करून घेतले. त्यानंतर मग जे मोठे मोठे सर्विंग बॉल्स होते आणि देवपूजेची भांडी होती ती सुद्धा दुसऱ्या युनिटमध्ये छान असे मस्त ठेवून दिले मी. आणि बघू शकता तुम्ही हा माझा क्रॉकरी युनिटचा लुक. तर कसा वाटला नक्की मला सांगा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.